श्रीदेव लंगेश्वर चरणी नतमस्तक होतो. विद्येचे आराध्य देवता सरस्वती देवीचे नतमस्तक होतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. विनायक भारती प्रतिष्ठानच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याच्या वाटपाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय प्रमोद कामत साहेब, व्यासपीठावर उपस्थित माझे मित्र आणि कुडाळ तालुक्याचे सभापती आणि या कोसुली हायस्कूलचे माजी विद्यार्थी सन्माननीय अनिलजी नाईक, माझे मित्र सहकारी मार्गदर्शक खरेदी विक्री संघाचे चेअरमन आणि जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय दीपकजी नारकर, सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य दीपकजी कांगडे, विनायक भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती भारतीताई, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि माझा मित्र आणि सहकारी सन्माननीय ॲडव्होकेट रजत चव्हाण, व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय वारक साहेब, सर्व या संस्थेचे सर्व सहकारी आणि व्यासपीठावर उपस्थित या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले ॲडव्होकेट मळगावकर, त्याचबरोबर सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या छोट्या दोस्तांना आणि उपस्थित सर्व पत्रकार मित्र या निमित्ताने मी प्रथमतः आमचे मार्गदर्शक आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या सुरुवातीच्या काळामध्ये काम केले अशा आमचे मार्गदर्शक कैलासवासी विनायक चव्हाण यांना आपल्या माध्यमातून आणि आजच्या त्यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने भावपूर्ण आदरांजली वाहतो. आणि त्यांच्या कुटुंबियांनी, त्यांच्या मुलांनी असतील, त्यांच्या पत्नीने असेल, त्यांच्या आठवणी जपण्यासाठी त्यांनी सामाजिक कार्यामध्ये जे काही त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे, हे योगदान त्या ठिकाणी चालू ठेवण्यासाठी, त्यांची परंपरा चालू ठेवण्यासाठी त्या ठिकाणी अतिशय स्तुत्य असा उपक्रम घेतलेला आहे. आणि आपल्या या ग्रामीण भागातील शाळांमध्ये, या कोसुली हायस्कूलमध्ये, त्या शाळेमध्ये ते देखील शिकले असतील, कदाचित रजत देखील या शाळेचा विद्यार्थी आहे. या आपल्या शाळेमध्ये त्या शाळेचं ऋण व्यक्त करावं आणि इथल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना, इथल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना या माध्यमातून शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्याचं अतिशय चांगलं काम त्यांनी हाती घेतलं आहे. त्यांच्या या उपक्रमासाठी मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचे आभार देखील व्यक्त करतो. मित्रहो, शिक्षण ही आपल्या यशाची पहिली जशी पायरी आहे, तशी पुढच्या मोठ्या स्वप्नांची ही सुरुवात आहे. आपण जेव्हा शाळेमध्ये छोट्या छोट्या पावलांनी त्या ठिकाणी पहिलीमध्ये दुसरीमध्ये जेव्हा दाखल होतात, ही पावलं आपल्याबरोबर स्वप्न घेऊन येतात, आपल्या कुटुंबाची स्वप्न घेऊन येतात, आपल्या गावाची स्वप्न घेऊन येतात, नव्हे तर आपल्या देशाची स्वप्न घेऊन येतात. कारण आपला उद्याचा भारत देश हा तुमच्याच खांद्यावर त्या ठिकाणी त्याचं जे काही नेतृत्व आहे ते असणार आहे. काही जण आपल्यामध्ये प्रशासकीय सेवेत जातील, काही इंजिनियर होतील, काही डॉक्टर होतील, काही वकील होतील, काही सामाजिक क्षेत्रात काम करतील, काही आमच्यासारखे राजकीय क्षेत्रात काम करतील. तर मित्र हो, आपल्या खांद्यावर उद्याच्या विकसित भारताची किंवा भारताच्या महाशक्तीची जबाबदारी आपल्या खांद्यावर असणार आहे. आणि म्हणून अशा या विद्यार्थ्यांना त्यांच्या या अभ्यासामध्ये मदत व्हावी, त्यांना त्या ठिकाणामध्ये प्रोत्साहन मिळावं म्हणून आपल्याला या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा तिथे स्तुत्य काम चव्हाण कुटुंबियांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही या ठिकाणाहून पुढे शिकून पुढे जा किंवा पुन्हा एकदा आपल्या शाळेकडे, आपल्या गावाकडे, जसं आपण आपल्या कुटुंबाकडे त्या ठिकाणी लक्ष देऊन असतो, आपल्या आईवडिलांकडे लक्ष देतो, आपल्या भावंडांकडे लक्ष देतो, तसं शाळा हे सुद्धा आपलं कुटुंब आहे. आणि या शाळेकडे देखील आपला त्यानंतर पुढच्या प्रवासामध्ये लक्ष असलं पाहिजे, याची सुद्धा आपल्याला एक आदर्श त्यांनी घालून दिला आहे. आणि खरोखरच त्यांनी असे अतिशय चांगलं काम या ठिकाणी हातात घेतलं आहे. जर या ठिकाणी शिकून गेलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या शाळेचे ऋण व्यक्त करण्यासाठी वर्षातला एखादा दिवस आपल्या कमाईतला थोडासा जरी हिस्सा अशा शाळांना, अशा संस्थांना, अशा विद्यार्थ्यांना जर मदतरूपी त्या ठिकाणी पुढे केला, तर आपलं हे जे काही शिक्षणाचं महत् कार्य आहे हे पुढे जाण्यासाठी नक्कीच हातभार लागेल आणि त्यांना देखील, त्या विद्यार्थ्यांना देखील वेगळी प्रेरणा मिळेल. आणि म्हणून अशा प्रकारचे उपक्रम या ठिकाणी हाती घेताना मी संस्थेचं सुद्धा त्या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी अशा उपक्रमाला त्यांनी देखील त्या ठिकाणी पुढे येऊन मदत स्वीकारलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला देखील त्या ठिकाणी मी तुमचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि ग्रामीण भागातील या संस्थांना सन्मान्य राणेसाहेबांच्या माध्यमातून असेल, सन्मान्य पालकमंत्री नितेश राणेसाहेब असतील आणि आपल्या भागाचे आमदार त्यांनी या शाळेमध्ये मला वाटतं सायकल वाटपाचा कार्यक्रम आपण काही महिन्यांपूर्वी ज्या ठिकाणी केलेला होता, कदाचित त्या सायकली घेऊन आज तुम्ही शाळेत येत असाल. या सायकलीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला शिक्षणाची गोडी लागावी
किंवा आपल्या त्या ठिकाणी शिक्षणाच्या त्या शाळेमध्ये पोहोचण्यासाठी आपल्या त्या ठिकाणी सुलभ व्हावं यासाठी आपले आमदार देखील प्रयत्न करत असतात आणि म्हणूनच अशा या सगळ्या उपक्रमांचा हा एक भाग आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांना तुम्हाला देखील या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा देतो. नुकतंच तुमचं शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे आणि पावसाळा देखील आता सुरू झालेला आहे नियमित, त्यामुळे आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. त्याचबरोबर संस्थेचे आभार व्यक्त करतो की त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांनी निमंत्रित केलं आणि आमच्या सगळ्यांचं या ठिकाणी मानसन्मान केला. पुन्हा एकदा संस्थेच्या आणि चव्हाण कुटुंबियांचे आभार व्यक्त करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या वाटचाली शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.